यस वेल प्लेड टॉम. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला आणि चला यस विनंती असेल लगेच मॅच स्टार्ट होईल आणि समालोचन कक्षामध्ये मी करेन परिवर्तन परत एकदा इन्व्हाइट करेन व्हॉइस ऑफ सम्राट सीसी प्रणय सरांचा आवाज. चला तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आमचे पंच मोहन पाटील. चला तर मैदानाचा ताबा घ्यायचा तुम्ही. हॅलो. तर दोन्ही संघाचे एक एक खेळाडू इथे यायचं आहे. चला तर मोहन पाटील मॅच स्टार्ट करायची आहे आपण. तर पहिलाच चेंडू वाईटचा मारा धावांचा श्री गणेश होतोय. खरंच चांगली फलंदाजी करतोय तो म्हणजेच अजय. पहिलाच चेंडू आणि षटकाराच्या दिशेला त्याने तो लावलाय आणि 6 धावा ॲड होतील धाव फलकावरती. आणि परत एकदा वाईटचा मारा. डॉटची सांगता 2 चेंडू आणि 8 धावा धाव फलकावरती. खरंच चांगले असे क्षेत्ररक्षक पाहायला मिळते आपल्याला. चार चेंडू आणि 10 धावा. खरंच चांगली अशी झेल टिपले. खरंच चांगले क्षेत्ररक्षक पाहायला मिळते आपल्याला. तर तशीच फलंदाजी सुद्धा चांगली चालू होती पण आता गडी बाद परतावा लागेल अजयला. आणि न्यू बॅटर तेजस बॅटिंग मार्कवरती सज्ज. तर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलक पोचताय जाऊन ते म्हणजेच 11 या आकड्यावरती. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजेच 11 धावा. आणि नेक्स्ट बॉलर हुसेन. हुसेन नेक्स्ट बॉलर बॉलिंग मार्कवरती सज्ज.
आणि एक चोरटी धाव घेण्यामध्ये एक सफलता मिळते. खरंच चांगली रनिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 12 धावा, एक चेंडू आणि 12 धावा. एक एक धावेनं धावफलक सरसावते. धावफलक जाऊन पोचत आहे ते म्हणजेच 14 या आकड्यावरती. 3 चेंडू आणि 14 धावा धावफलकावरती. खरंच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला हुसेनच्या माध्यमातून. सलग एक एकचा मारा करत धावफलक सरसावते. 15 या आकड्यावरती. खूप सुरेख गोलंदाजी करतात हुसेन. 5 चेंडू आणि धावा खर्च केल्या त्या म्हणजेच 5 धावा. आणि शेवटचा चेंडू होता हुसेनचा पण चौकाराच्या दिशेने तो लावलाय आणि ॲड होतील अजून 4 धावा धावफलकामध्ये. धावफलक जाऊन पोचले ते म्हणजेच 20 या आकड्यावरती. चला तर प्रीतम प्रतिष्ठान विपक्ष श्री साई श्रद्धा या संघाच्या कर्णधारांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. न्यू बॉलर कमल आणि खरंच चांगली गोलंदाजी करतायत कमल. विकेट आणि परतावं लागेल तेजसला. बॅक टू पवेलियन. तर न्यू बॅटल यश बॅटिंग मार्कवरती सज्ज. खरंच चांगली फलंदाजी याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आल्या आल्या पहिलाच चौकार लगावलाय त्यांच्या बॅटमधून. असं खणखणीत असं चौकार. 4 धावा ॲड होतील. धावफलक जाऊन सरसावते ते म्हणजेच 25 या आकड्यावरती. खरंच खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला यशच्या माध्यमातून. खूप चांगली फलंदाजी आणि आता षटकार तोलवलाय. 6 धावा ॲड, 31 धावा आणि चांगले क्षेत्ररक्षक आणि गडी बाद परतावा लागेल यशला. बॅक टू पवेलियन आणि विकेट. संघाच्या फलंदाजाकडून धावफलक जाऊन पोचलाय ते म्हणजेच 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजेच 37 धावा. आणि वाईटचा मारा. पहिलाच चेंडू वाईट. तर षटकाराच्या दिशेने तोलवलाय चेंडू तो म्हणजेच आदित्य. खूप सुरेख अशी फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला आदित्यच्या माध्यमातून. सिंगल आताचा एक धाव ॲड होईल धावफलकामध्ये. धावफलक जाऊन सरसावते म्हणजेच 44 या आकड्यावरती. दोन चेंडू आणि 44 धावा. आणि विकेटचं पतन. इथे परतावं लागेल मन्नूला.
चांगले खेळ केले मन्नूने सुद्धा आपल्या टीमसाठी. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आपल्या मन्नूच्या माध्यमातून सुद्धा. तर 9+1 असणार आहे आत्ताची, याची नोंद घ्यायची आहे. आणि विकेट आत्महत्या केले. झेल बाद होतोय गडी. तर परतावाला गेला. चला तर 4 ओव्हरच्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचले ती म्हणजेच 48, 48. आणि जिंकण्यासाठी धावा कराव्या लागतील त्या म्हणजेच 49 धावा. खरंच चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजेच ब्रदर्स 11 यांच्या माध्यमातून 48 रन्स त्यांनी आत्तापर्यंत केलेत आणि 49 टू विन असणार आहे. याची नोंद घ्यायची. प्रीतम प्रतिष्ठान यांचे कर्णधार कुठे असतील तर त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. आपला टॉस होणार आहे आणि श्री साई श्रद्धा यांच्या सुद्धा कर्णधारांनी यायचं आहे आणि टॉस साठी. हॅलो हॅलो. चला तर मॅच स्टार्ट करायची आहे. मोहन पाटील थोडंसं स्पीडअप करा. आता संध्याकाळ झाले, आपल्याकडे वेळ कमी आहे. तर पहिलाच चेंडू आणि धावांचा श्री गणेशा झाला आहे पण गडी बाद. काहीच गरज नव्हती या धावेची कारण की आत्ताच मॅच स्टार्ट झाली आणि आत्ताच परतावायला गेला येते शमला. बॅक टू पवेलियन. तर एक चेंडू आणि एक धाव. तर न्यू बॅटल हुसेन पाहूया आपल्या संघाडे काय करतोय. खरंच चांगली गोलंदाजी करतोय. स्लो बॉलचा मारा गेलता, खरंच गंडावलाय. 1-1च्या सरासरीने धावसंख्या सरसावते. धावफलक जाऊन पोचते 2 या आकड्यावरती आणि परत एक धाव, 3 धावा धावफलकावरती आतापर्यंत. 3 चेंडू आणि 3 धावा धावफलकावरती. चेंडूची सांगता 4 चेंडू आणि खरंच चांगली गोलंदाजी करतोय. खूप सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला प्रथमच तशीच फलंदाजी पण आपण पाहायला मिळाली आपल्याला त्यांच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी करतोय अनिकेत. 5 चेंडू आणि धावफलक जाऊन पोचतोय ते म्हणजेच 4 या आकड्यावरती. तर 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 4 धावा.
तर न्यू बॉलर वैभव आणि त्यांना फाईट करल ते म्हणजेच अरफाद. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय अरफाद. खूप रनाची अजून इथून गरज आहे तुम्हाला. वाईट चेंडूची मारा, खरंच चांगली गोलंदाजी करतोय. एक चेंडू आणि 6 धावा. खूप सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला ब्रदर्स बॉईज यांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी करतायत गोलंदाज. परत एकदा वाईटचा मारा. धाव फलक एकने सरसावेर. धाव फलक जाऊन पोचतंय म्हणजेच 7 या आकड्यावरती. तीन चेंडू आणि 8 धावा. चल तर वाईटचा मारा, खरंच 9 धावा धाव फलकावरती आतापर्यंत. आणि विकेट. खूप चांगली गोलंदाजी करते. 4 चेंडू आणि 9 धावा धाव फलकावरती. आणि परतावं लागेल. आले तसेच परत जावं लागेल तुम्हाला. 5 चेंडू आणि 9 धावा. खरंच चांगली गोलंदाजी केली. तर प्रीतम प्रतिष्ठान या संघाच्या कर्णधाराने टॉससाठी यायचं आहे. तुम्हाला शेवटचा कॉल असणार आहे. खूप सुरेख गोलंदाजी होते ब्रदर्स बॉईज यांच्या गोलंदाजाकडून. तशी फलंदाजी देखील त्यांच्या माध्यमातून आपल्याला चांगली पाहायला मिळाली. विकेटवरती विकेट चाललेत, जसे येत आहेत तसे परत आहेत. डॉटची सांगता. थोडस लक्ष द्यायचं आहे अंपायरकडे. जायचंय तिकडे. अंपायर्सच्या बॉल लागलाय. जिथे नव्हता लागला पाहिजे तिथेच बॉल जाऊन लागलाय अंपायर्सच्या. तर जायचंय लवकर. पाणी अंपायर्सला द्या. आणि आत्ताचा विकेट असणार आहे, त्याची सुद्धा नोंद घ्यायची आहे.
आमचे पंच मोहन पाटील त्यांच्या बॉल लागला तरी पण ते काय बाजूला जात नाहीत. खरंच चांगले पंच आहेत आमचे, खूप चांगले. आणि गोलंदाजी पण आपल्याला पाहायला मिळते चांगले मन्नूच्या माध्यमातून. बॅटिंगसुद्धा आपण पाहिली त्यांच्या माध्यमातून खूप चांगली झाली. तर 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असणार आहे आणि जिंकण्यासाठी अजून खूप धाव्यांची गरज असणार आहे. जी नोंद घ्यायची आणि कॅच होती पण अति घाई केली त्यांनी आणि कॅच ड्रॉप. 5 चेंडू आणि धावफलक जाऊन पोहोचतोय ते म्हणजेच 14 या आकड्यावरती. आणि जिंकलेल्या संघ तो म्हणजेच ब्रदर्स बॉयज यांचे खूप आभार व्यक्त करतो आम्ही.